नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आजचा आपला प्रवास थोडासा वेगळा आहे। आपण भेट देणार आहोत महाकुंभ मेळा प्रयागराज 2025 उत्तर प्रदेश येथे। आपला प्रवास हा बाय रोड असणार आहे। आम्ही 5 जण मित्र आणि प्रवासासाठी इको गाडीचा वापर करत आहोत। तर प्रथमतः प्रवास खूप लांब पल्ल्याचा व जास्त वेळ खाणारा असल्या कारणामुळे आम्ही इकोच्या पाठीमागील सीट्स काढून प्लायवूड बसवून तिला स्लीपर गाडी बनवली। आमच्या बॅग व इतर जेवण बनवण्याचे साहित्य त्या प्लायवूडच्या खाली आरामात बसले आणि 3 लोक पाठीमागे एकदम आरामात झोपून जातील अशी बेडची व्यवस्था करण्यात आली। तर आमच्या प्रत्यक्ष प्रवासाची सुरुवात पुणे येथून रात्री 11:30 वाजता झाली। तसा प्रयागराज जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। त्यातील एक मार्ग म्हणजे पुणे नागपूर जबलपूर कटनी रिवा ते प्रयागराज हे 1348 किलोमीटरचे अंतर आहे व दुसरा मार्ग म्हणजे पुणे नाशिक धुळे इंदोर झाशी ते प्रयागराज हा 1536 किलोमीटर अंतर आहे। आम्ही निवडलेला मार्ग पुणे नाशिक धुळे इंदोर हा आहे। रात्री उशिरा निघाल्या कारणामुळे आमची सकाळ धुळे येथे झाली व आम्ही सकाळी 9:30 वाजता महाराष्ट्र बॉर्डर ओलांडून MP मध्ये म्हणजेच मध्य प्रदेश मध्ये प्रवेश केला। प्रवासाचा आजचा पहिला दिवस असल्या कारणामुळे आम्ही प्रथमतः ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर इथे आजची पहिली भेट दिली। येथील नर्मदेच्या पात्रात मस्त असा बोटी विहार करून आणि नर्मदेच्या पात्रात स्नान करून आम्ही ओंकारेश्वर दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे प्रस्थान केले। ओंकारेश्वर मंदिराची ही स्थापत्य शैलीचा अद्भुत नमुना आणि या मंदिराच्या बांधकाम शैलीचे वैशिष्ट्य पाहू शकता। किती कोरीव आणि नक्षीकाम बनवण्यात आले आहे इथे। ओंकारेश्वर मंदिराचे हे अगदी सुंदर असे रूप। आज गर्दी खूप असल्या कारणामुळे जवळजवळ 4.5 ते 5 तासानंतर दर्शन झाले आमचे। मंदिराच्या गाभाऱ्यात मोबाईल आणि कॅमेरा वापरण्यास सक्त मनाई असल्या कारणामुळे पुढील छायाचित्रण आपल्याला घेता आले नाही। आजचा आमच्या प्रवासाचा दिवस दुसरा आणि आम्ही आलोय महाकालेश्वर उज्जैन येथे। महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंगाचे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। महाकालेश्वर येथे प्रशासनाचे असलेले कडक असे नियोजन आणि सुनियोजितता आणि लाईन मध्ये दर्शन घेण्यासाठीची सुटसुटीत अशी रांग या कारणामुळे अवघ्या 40 मिनिटांमध्ये महाकालचे दर्शन झाले।
महाकालेश्वर मंदिराच्या बाजूला हे श्री ओंकारेश्वराचे मंदिर बांधण्यात आले। खूप हेमाडपंती मंदिर आहे। इथून पुढे जवळच काळ भैरव मंदिराकडे जाण्यासाठी लोकल रिक्षाने आम्ही प्रति व्यक्ती 20 रुपये देऊन भैरवनाथ मंदिरापाशी पोहोचलो। हे मंदिर अति प्राचीन आहे। सध्याचे मंदिर जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले गेले आहे। मूळ मंदिर भद्रसेन नावाच्या एका अनोळखी राजाने बांधले होते असे मानले जाते। आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे तमाम महाराष्ट्रीयन लोकांसाठी, मराठी लोकांसाठी आत्ताच्या मंदिराची बांधकाम शैली ही मराठा स्थापत्य शैलीचा भाग आहे। त्याचे कारण असे की पानिपतच्या तिसऱ्या लढाईत 1761 मध्ये मराठ्यांच्या पराभवानंतर आपले मराठे सेनापती महादजी शिंदे यांनी उत्तर भारतातील मराठा राज्य पुनर्संचयित करण्याच्या मोहिमेत ह्या देवाला नवस करत आपली पगडी अर्पण केली होती। उत्तरेत नंतर जेव्हा मराठा रियासतीचे पुनर्जीवन झाले तेव्हा महादजी शिंदेने या मंदिराचा जीर्णोद्धार केला। त्यामुळे इथे मराठा स्थापत्य शैलीचा खूप प्रभाव दिसून येतो। मूर्तीचे चांदीचे डोके मराठा शैलीतील पगडीने सजवले आहे। ही परंपरा महादजी शिंदेच्या काळापासून चालत आली आहे। या देवतेला विशेष म्हणजे फुलाबरोबर मुख्य असे देवाला दारू पाजले जाते प्रसाद म्हणून। पुणे टू प्रयागराज कुंभमेळा आपली सफर चालू आहे। आज आपण उज्जैन टू भोपाळ याच्यामध्ये एक छोटासा ब्रेक घेतला। आतमध्ये मस्त गर्द अशा झाडीमध्ये आजूबाजूला शेती आहे। आम्ही सगळी गँग थांबले। आजचा आपला दिवस तिसरा आणि आजचा आपला प्रवास उज्जैन टू भोपाळ। भोपाळा आता म्हणजे 100% मुक्काम होणार आहे आजचा। तर रस्त्यामध्ये जेवणाची सोय करण्यासाठी आणि बघू शकता तुम्ही आजचा बेत काय आहे। विशेष म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये 2 हॉटेल व्यावसायिक आहेत। त्यातील एक म्हणजे हे व्यंकट अण्णा। अण्णांचे पुणे येथे अन्नपूर्णा नावाने रेस्टॉरंट आहे। त्यामुळे अण्णांनी बनवलेल्या जेवणाची एक विशिष्ट अशी चव अगदी लाजवाबच। अशा तऱ्हेने अण्णांनी आलू मटरची झणझणीत अशी भाजी बनवली। इथून जेवण वगैरे उरकून थोडासा आराम करून आमचा पुढील प्रवास सायंकाळी 6 वाजता चालू केला। तर फायनली देवभूमी प्रयागराज येथे आम्ही पोहोचलोय। इथे आम्ही पार्किंग एरियामध्ये जवळजवळ 8 वाजताच पोहोचलोय, परंतु घाटावरती यायला आम्हाला जवळजवळ रात्रीचे 12:30 वाजलेत। याच्यावरनं विचार करू शकता किती गर्दी असेल। इथे येण्यासाठी प्रयागराजच्या जवळपास 20 ते 25 किलोमीटर एरियामध्ये ट्रॅफिक जाम असेल तर रस्त्याच्या कडेला गाडी न लावता प्रयागराजमध्ये भरपूर अशी पार्किंगची व्यवस्था केली आहे। त्यामुळे आम्ही गाडी
पार्क करून व पार्किंगचे नाव आणि एरिया याची माहिती घेऊनच संगमाकडे प्रस्थान केले. गर्दी खूप असल्या कारणामुळे 5 ते 10 किलोमीटरची पायपीट अगदी करावीच लागते. परंतु काही लोकल रिक्षा व काही टू व्हीलर थोडेफार पैसे घेऊन हे अंतर बऱ्याचपैकी कमी करून देतात. तुम्ही पाहू शकता इथे राम मंदिराची भव्य अशी प्रतिकृती उभारण्यात आली आहे. संगमामध्ये स्नान करण्यासाठी आम्ही संगमावरती मुक्कामी जायचे ठरवले व रात्री 12:30 ते 1:30च्या टायमिंगला मुख्य अशा संगमस्थळी दाखल झालो. घाटावरती जागा पकडून आम्ही इथेच झोप घेतली व इथे थंडी खूप कडाक्याची असल्या कारणामुळे आम्ही आणलेले बरोबर चटई, चादरी, स्वेटर वगैरे या भरपूर अशा कामी आल्या. गर्दी लाखोच्या पटीत वाढत चालल्या कारणामुळे आम्ही पहाटे 3:30 वाजता मुख्य अशा संगमस्थळी स्नान करायला जायचे ठरवले व आम्ही इथून मुख्य अशा संगमस्थळी रवाना झालो.
अशा तऱ्हेने पुण्यभूमी, देवभूमी, प्रयाग त्रिवेणी संगम इथे आपला आजचा शाही स्नान सोहळा संपन्न झाला. हर गंगे, जय गंगा मैया, हर गंगे, हर गंगे. अशा तऱ्हेने पवित्र अशा संगमस्थळी स्नान करण्याचे भाग्य आम्हास लाभले. अखंड हिंदुस्थानाचे आणि हिंदू धर्मीयाचे पवित्र स्थळ देवभूमी प्रयागराज, जिथे गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही नद्याचा संगम होतो. आणि या 2025 या वर्षीचा महाकुंभ मेळावा इथे आयोजित केला आहे. आता आपले सकाळी 3:30 वाजता पहाटे शाही स्नान झाला. आता आपल्याला जायचे श्री हनुमान मंदिराकडे. आणि तुम्ही पाहू शकता प्रसन्न अशी सुरुवात आहे. लाखोच्या संख्येने नाही तर हजारो करोडोच्या संख्येने इथे शाही स्नानाचा आनंद घेतात हिंदू धर्मीय. देशातूनच नाही तर परदेशातून इथे भाविक आलेले आहेत. जो भी मंदिर ड्यूटी पर रहे पुलिस कर्मी तत्काल अपने अपने पॉइंट पर पहुंचे. सभी लोग तत्काल अपने अपने पॉइंट पर पहुंचे. हे श्री हनुमान मंदिर, या मंदिराला बडे हनुमान मंदिर असे म्हटले जाते. येथील हनुमंतरायाची मूर्ती ही झोपलेल्या अवस्थेत आहे. जवळजवळ 20 फूट लांबीची ही मूर्ती आहे. अगदी प्राचीन आणि सुंदर असे मंदिर आहे. बडे हनुमंतराय मंदिर येथे दर्शन घेऊन आम्ही महाकुंभ मेळाव्यामध्ये आलेले साधू संत, नागा साधू यांचे दर्शन घेत व घाटावरील फेरफटका मारून सायंकाळी 4 वाजता वाराणसीकडे जाण्यासाठी निघालो. इथे महाकुंभ मेळाव्यामध्ये येण्यासाठी कुठल्याही प्रकारची भीती वगैरे काही नाहीये. येथील अफवाला बळी पडण्याचे काही कारण नाही. गर्दी खूप असली तरी येथील प्रशासनाचे असणारे सुनियोजन आणि येथील पोलिसांचे सहकार्य याच्यामुळे इथे कुठलीही अडचण नाहीये. तर अशा तऱ्हेने आम्ही वाराणसी म्हणजेच हिंदू धर्मीयासाठी पवित्र अशी काशी इथे सायंकाळी 6:30 वाजता पोहोचलोय व इथे होणाऱ्या सायंकाळी 7 वाजताच्या घाटावरील गंगेच्या महाआरतीसाठी उपस्थिती लावली. याचे भाग्य आम्हास लाभले. दुसऱ्या दिवशी बोटिंग वाल्यांना प्रति व्यक्ती 200 रुपये देऊन बोटिंग मध्ये 88 घाट बघून झाले.
येथील मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे यातील जवळजवळ 27 ते 28 घाट मराठा सरदारांनी उभे केले आहेत व 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजेच काशी विश्वनाथ मंदिर या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला व बरेचसे घाट बांधले। आजही इथे बरेचसे मराठी कुटुंब वास्तव्यास आहेत। त्यातील हा एक समोर दिसणारा भोसले घाट हा नागपूरचे रघुजीराजे भोसले यांनी बांधला आहे। घाटाच्या बाजूनी घाटमार्गे एक काशी विश्वनाथाच्या दर्शनाची रांग लागते। त्या मार्गे गर्दी कमी असते व बोटिंगवाले घाट दर्शन झाल्यानंतर त्यांना विचारणा केल्यास ते ह्या घाटापाशी सोडतात। मंदिरामध्ये मोबाईल कॅमेरा पूर्णतः बंदी असल्या कारणामुळे मंदिर परिसराचे शूटिंग घेता आले नाही। खूप जुने आणि हिंदू धर्मियासाठी पवित्र असणारे असे वाराणसी शहर, येथील अरुंद गल्ल्या व येथील खूप जुनी आणि प्राचीन अशी बंगाली मिठाईची दुकाने, बनारसी साड्यांचे मार्केट, येथील संस्कृती खूपच प्राचीन आहे। हा मनकर्णिका घाट, इथे दर 5 ते 10 मिनिटाला एक प्रेत अग्नी देण्यासाठी येते। इथे अग्नी दिल्यानंतर मैताच्या आत्म्याला मोक्ष मिळतो असे मानले जाते आणि हा घाट पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधला। काशी विश्वनाथाच्या दर्शनानंतर काशीतील गल्लोगल्ली फिरून आणि येथील मिठाईचा आस्वाद घेऊन येथील साड्यांचे वा बाकी इतर मार्केट पाहून झाल्यानंतर आम्ही अयोध्येकडे जाण्याचे ठरविले। प्रयागराज येथे आलेले जवळजवळ सर्वच भाविक अयोध्येकडे जात असल्या कारणामुळे अयोध्येतील जवळजवळ पूर्णतः मार्ग प्रशासनाने रोखून ठेवले होते। त्यामुळे जवळजवळ अयोध्येला जायचे पूर्णतः मार्ग बंद असल्या कारणामुळे आम्ही शेवटचे ज्योतिर्लिंग घेण्याचे ठरवले, ते म्हणजे त्र्यंबकेश्वर नाशिक येथे मार्गस्थ झालो। तर मंडळी, पुणे ते प्रयागराज या ट्रिपमधील शेवटचे दर्शन आपले श्री त्र्यंबकेश्वर नाशिक। आपण आता इथे स्नान केले कुंडामध्ये आणि इथून पुढे आपल्याला आता श्री त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी जायचे। तर चला आता जाऊया आपण। तर मंडळी, आपला अशा तऱ्हेने पुणे ते प्रयागराज कुंभमेळा ते 4 ज्योतिर्लिंग असा प्रवास संपला आहे। तर आता आपला परतीचा पुण्याकडे प्रवास सुरुवात झाला आहे। जय त्र्यंबकेश्वर।